शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आलेली आहे। जर आपण टीईटी किंवा सीटीईटी किंवा टेट परीक्षा जर उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ असणार आहे। शेवटपर्यंत बघा। पवित्र पोर्टल मार्फत ज्या काही शिक्षक भरती होत असते, म्हणजे दोन पद्धतीनं, काही जागा मुलाखतीद्वारे भरण्यात येत असतात आणि काही जागा विना मुलाखतीद्वारे सुद्धा भरण्यात येतात। तर नेमकं पवित्र पोर्टलवर काही शिक्षक पदांच्या ज्या काही जागा आहे, वॅकन्सीज आहेत, तर ते अपडेट झालेली आहे। तर नेमकं निश्चित आकडेवारी किती आहे आणि पवित्र पोर्टलवर पुन्हा शिक्षकांच्या जागा अपडेट होऊ शकतात, तर ऑथेंटिक माहितीनुसार मी तुम्हाला सर्वच्या सर्व आजच्या या मध्ये लेक्चरच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि अधिकृत माहिती जर तुम्हाला बघायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा पवित्र पोर्टलची लिंक दिलेली आहे। महाराष्ट्र शासनाच्या या सुद्धा अधिकृत वेबसाईटवर तुम्ही जाऊन तिथे सुद्धा व्हिजिट करून तुम्हाला ही आकडेवारी निश्चित पद्धतीने प्राप्त करता येईल। सर्वात महत्त्वाचं बघा, आपण जर विचार केला तर या पवित्र पोर्टलद्वारे जवळजवळ 22,000 जागा भरण्यात येतील असा अंदाजित आकडा मी तुम्हाला सांगतोय। पण पवित्र पोर्टलवर आतापर्यंत नेमकं कालच्या ऑथेंटिक माहितीनुसार किंवा काल नेमकं किती जे काही शिक्षकांचे पद आहे तर ते अपडेट झालेले आहेत, तर ते आपण बघणार आहोत। पहिले बघू आपण विना मुलाखतीच्या ज्या काही जागा आहेत शिक्षकांच्या, तर त्या किती आहे। तर विना मुलाखतीमध्ये नेमकं कोण कोण येणार आहे, तर याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या ज्या काही शाळा आहेत, तर जवळजवळ जिल्हा परिषदेच्या 11,798 जागा आपल्या पवित्र पोर्टलवर अपडेट झालेले आहे, म्हणजे हे फिक्स आहे। त्यानंतर ज्या काही मोठ्या शैक्षणिक संस्था आहे, जसं रयत असेल, मराठा विद्याप्रसारक मंडळ असेल, त्यानंतर स्वामी विवेकानंदन असेल, त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं पुणे डिस्ट्रिक्ट असेल, आणि त्याच्यानंतर बघा जे काही भारतीय विद्यापीठ आहे, तर यांच्या सुद्धा जवळजवळ 2088 जागा या पवित्र पोर्टलवर काय करण्यात आलेले आहे, अपडेट करण्यात आलेले आहे। म्हणजे तुम्ही जिल्हा परिषद आणि त्याचबरोबर जर तुम्ही या मोठ्या ज्या काही संस्था आहे, तर या दोघांचीही बेरीज जर केली तर जवळजवळ तुम्हाला 13,896 किंवा 13,886 जागा तुम्हाला इथं फिक्स पद्धतीनं या आतापर्यंत अपलोड झालेले आहे कालच्या माहितीनुसार। आता सर्वात महत्त्वाचं, या 13,886 पदामध्ये ज्या काही अपडेट झालेले आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा शिक्षकांच्या जागा पुन्हा वाढू शकतात, कारण याच्यामध्ये पुन्हा काही अपडेट्स बाकी आहे। जसं मनपा असेल, नपा असेल, म्हणजे महानगरपालिकेच्या ठिकाणी असेल, नगर परिषदेच्या ठिकाणी ज्या काही विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काही शिक्षण संस्था ज्या काही आपल्याला दिसून येतात, तर त्याच्यामध्ये सुद्धा जे काही जवळजवळ 2 ते 3,000 पद अजून पुन्हा मनपा आणि नगर परिषदेचे ऍड होऊ शकतात, हे अंदाजे सांगतो। पण कालच्या ऑथेंटिक माहितीनुसार जवळजवळ 13,886 जे काही पद आहे, तर ते पवित्र पोर्टलवर अपडेट झालेले आहे। तर आता जे काही मुलाखतीद्वारे ज्या काही शिक्षक भरती होत असतात, बरोबर आहे की नाही, जसं तुम्हाला सांगतो मुलाखतीद्वारे म्हणजे कसं, जे काही खाजगी शैक्षणिक संस्था असते, आहे का नाही, तर अशा पद्धतीच्या ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत, तर ज्या मुलाखतीसाठी म्हणजे जे काही शिक्षक भरती मुलाखतीद्वारे होते, तर असे सुद्धा जवळजवळ शिक्षकांच्या 5,000 ते 6,000 जे काही जागा आहे, तर त्या सुद्धा आपल्याला अपडेट होताना काही दिवसात दिसून येतील। पण अजूनपर्यंत या ज्या काही मुलाखतीसाठी ज्या काही जागा आहेत, तर त्यापर्यंत अजूनपर्यंत अपडेट झालेल्या नाहीयेत, परंतु त्या सुद्धा काही दिवसामध्ये नक्कीच अपडेट होतील। म्हणजे जवळजवळ तुम्ही जर पाहतो म्हटलं 20 ते 22,000 जे काही शिक्षकांची पद आहेत, तर ते आपल्या पवित्र पोर्टलद्वारे भरण्यात येतील। म्हणून सर्वात महत्त्वाचं बघा, याची जी काही ऑथेंटिक माहिती आहे, तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पवित्र पोर्टलची तुम्हाला लिंक दिलेली आहे, तर तिथं निश्चित आकडेवारी तुम्हाला उपलब्ध आहे। आणि काही ज्या काही जागा आहे मुलाखतीद्वारे किंवा ज्या काही विना मुलाखतीद्वारे, तर यांची निश्चित आकडेवारी, म्हणजे जे काही जिल्ह्यानुसार नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे, तर यांची आकडेवारी सुद्धा या पवित्र पोर्टलच्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे। तर अधिकृत माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, तिथं जाऊन निश्चित नेमकं तुमच्या जिल्ह्याची आकडेवारी निश्चित माहिती करून घ्या। आणि अशाच पद्धतीच्या ऑथेंटिक व्हिडिओसाठी आपलं टीईटी फॅक्टरी बाय टेक्स्टबुक हे YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका। भेटूया नंतरच्या पुन्हा काही अपडेट्समध्ये। धन्यवाद।